नमस्कार, टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला, एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बबनराव लोणीकर यांच्याकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। जिल्हा बँक निवडीवरून लोणीकरांकडून टोपेंना शिवीगाळ करण्यात आली। टी9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो, हा भैया साहेब। हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये, आणि ह्यालाही बोललो, गोरेंना। बर, तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो। 2दा फोन लावतो, बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे। बोला ना। तर काय झालं आता, अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो। तर ते म्हणले, भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे। तर काय बोलणार आम्ही। मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण। मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात। तर मी त्यांना म्हणलं, हे असं असं आहे। ते म्हणलं, आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते। मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय। तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं। ते म्हणले नाही, मला ह्यावेळेस द्या, भैया पुढे साहेब, तुम्हाला द्यायचं तर राजकारण द्या। मोठं नसतं, त्या नाही, मला उपाध्यक्ष पदात काही नाहीये, मी आम्हालाही माहिती तुम्हाला आहे। एकच सांगू का, मी ह्यांना खूप आणि सविस्तर तुम्ही बोललो, म्हणलं शब्द तुझ्या, दिला, अहो अर्जुनरावच्या शब्द बंगल्यावर बोललात, शब्द चर्चा पाळूच ना केली। आपण, पण पुढच्या ह्याच्यात पाळू। आता नाही अरे ऐकत। अरे बाबा, टोपिया अरे कडू, असं नसतं। तो टक्कल फोडतो। तर मी कुणालाही शिवीगाळ केली नाही असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं। ऑडिओ क्लिप खोटी आहे असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे। आपल्या सोबत आहेत बबनराव लोणीकर सर। काय सांगणार, एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यामध्ये तुम्ही राजेश टोपे यांना शिव्या देतानाची ती ऑडिओ क्लिप आहे, काय सांगणार? माझी अशा प्रकारची कुठलीही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली नाही, मी काहीही बोललेलो नाही आणि मी बघितलंही नाही। ती खोटी आहे, 100% खोटी आहे। तुम्ही खोटी आहे तर सायबरमध्ये तक्रार करणार आहात का त्या ऑडिओ क्लिप बाबत? तुमच्या आवाजाशी मिळताजुळता आवाज मी अद्यापपर्यंत काय क्लिप आहे पाहिली नाही, मी पाहून पुढचा निर्णय काय करायचा ते ठरवेल। बँकेच्या निवडणुकी दरम्यान काही वाद, काही हे प्रसंग असं काही झालं होतं? बँकेच्या निवडणुकीत तांत्रिक काही मुद्दे होते आणि तो वाद त्याच ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ क्लिप खोटी आहे, माझी नाही। खोटी आहेत नक्कीच। व्हिडिओ ऑडिओ क्लिप जी आहे ती खोटी आहे असं म्हणतात बबनराव लोणीकर। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, टी9 मराठी।